नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 50% वाढवण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने 27 ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत मसुदा नोटीस जारी केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे. सदर नोटीसमध्ये रशियन सरकारकडून अमेरिकेला मिळालेल्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून हे शुल्क लादलं जात आहे असं म्हटलंय. या धोरणानुसार भारताला नवीन शुल्कांना सामोरं जावं लागेल. उद्या म्हणजेच बुधवारी 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:01 नंतर अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व भारतीय वस्तूंवर 50% शुल्क लागू होईल. आपल्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला लक्षात घेऊन अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर आधीच बंदी घातली आहे असंही या सूचनेत म्हटलं आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या बुधवारी घरोघरी गणरायाचं आगमन होणार असल्यानं बेळगाव व परिसरात उत्साहाचं वातावरण आहे. बाप्पासाठी आकर्षक आरास, मखर तसेच माटोळी बांधण्याचं काम सुरू आहे. नोकरी व्यवसायानिमित्त गोव्याबाहेर असणारे लोक चतुर्थीनिमित्त मूळ गावी दाखल झालेत. अनेकांच्या घरी 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस किंवा 11 दिवस असं गणपतीचं पूजन केलं जातं. महिला वर्ग नेवऱ्या, लाडू, मोदक आणि इतर गोडधोड पदार्थ गणेश चतुर्थीनिमित्त बनवण्याच्या तयारीत आहेत. तर भजन, घुमट आरती, फुगडी तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचीही तयारी केली जात आहे. दरम्यान राज्यात गौरी पूजनाचंही खास आकर्षण असतं. गणेशोत्सवाच्या 5व्या दिवशी गौरी पूजन केलं जातं. गावात महिला गौरीचं पाणी आणायला जातात. वाजत गाजत देवी घरात आणली जाते. नंतर सायंकाळी देवीचं विसर्जन केलं जातं. तसेच काही भागामध्ये सुवासिनी महिला हौसा घेऊन गौरी गणपतीला नमस्कार करायला जातात. राज्यात बहुतांश भागामध्ये अजून विविध पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी गणेश भक्तांना वाहने उभी करण्यासाठी स्थळ निश्चित केलं आहे. काही सरकारी मैदानांबरोबरच पे पार्किंगमध्येही वाहने उभी करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत उत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी परजिल्ह्यातून परराज्यातूनही गणेश भक्त बेळगावला येत असतात. या काळामध्ये गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असते. सदर गोष्ट लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी वाहने पार्क करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांची व्यवस्था केली आहे. सरदार्स हायस्कूल मैदान, क्लब रोडवरील सीपीएड मैदान, जुने भाजी मार्केट, देशपांडे खूट ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याशेजारच्या मोकळ्या जागेवर, कॅन्टोन्मेंट झोन 1, कॅटल मार्केट, भरते शिक्षण संस्थेजवळील परिसर, महाद्वार रोड येथील छत्रपती संभाजी उद्यान, बापट गल्ली पे पार्किंग, न्यूक्लियस मॉल बेसमेंट, रामलिंगखिंड गल्ली येथील लक्ष्मी पे पार्किंग, याच परिसरातील गणेश पे पार्किंग, शेरी गल्ली येथील सोमनाथ पे पार्किंग, कॅम्प येथील महिला पोलीस ठाण्याच्या पाठीमागील खुल्या जागेवर वाहने उभी करता येणार आहेत. गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि अडथळ्याचा सामना नागरिकांना करावा लागतोय. यामुळे पोलीस प्रशासनाने वाहतुकीमध्ये काही महत्वाचे बदल केलेत. पोलीस विभागाने बाजारपेठेच्या मुख्य मार्गांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम भाग व चंदगड मार्गे येणाऱ्या वाहनधारकांसाठी यंदे खूट परिसरातून होणारा प्रवेश बंद करण्यात आलाय. तसेच धर्मवीर संभाजी चौक व किर्लोस्कर रोडवर रिक्षा आणि 4 चाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव काळामध्ये बाजारपेठा सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे. नागरिकांनी या बदलांना सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. धर्मस्थळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज मंगळवारी भाजपवर जोरदार टीका केली. शहरातील काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर अपप्रचाराचे राजकारण केल्याचा आरोप केला. भाजपचे नेहमीचेच काम म्हणजे अपप्रचार पसरवणे. त्यांच्या स्वतःच्या घरातच 2-3 दरवाजे आहेत, मग आम्हाला काय बुद्धी शिकवतात अशा शब्दामध्ये जारकिहोळी यांनी भाजपाची खिल्ली उडवली.
त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. धर्मस्थळ संदर्भात दोन्ही पक्षात तणावाची स्थिती निर्माण झाली असून राजकीय वातावरण मात्र तापलंय. घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार. म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य. किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श. जय किसान भाजी मार्केट व्यवस्थापनाला बुडाने दणका दिलाय. मार्केटच्या संचालकांनी भूवापर बदलासाठी खोटी माहिती व कागदपत्रे सादर केली. त्यामुळे शासन आदेशाच्या कलम क्रमांक 7चे उल्लंघन होत असल्याने 10 एकर रद्द केल्याचा आदेश काल सोमवारी बजावला. जय किसान भाजी मार्केटच्या संचालकांनी 7 ऑक्टोबर 2013 रोजी जागेच्या भूवापर बदलासाठी अर्ज केला होता. या जागेचे मालक बसलिंगप्पा भावी यांचे 29 नोव्हेंबर 2011 रोजी निधन झाले आहे. त्यामुळे भूवापर बदल करण्यासाठी केलेल्या अर्जात त्यांचं नाव आणि स्वाक्षरी नाही. तथापि अर्ज दाखल करताना सादर केलेल्या आरटीसी नोंदीत बसलिंगप्पा भावी यांचं नाव आढळतं. त्यामुळे नगर विकास खात्याला खोटी माहिती देऊन परवाना मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे 2014 मध्ये दिलेल्या भूवापर बदलाचा आदेश रद्द करण्यात आलाय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शुक्रवारपासूनच खरेदीसाठी लोक बाजारात येऊ लागले असून आज ही गर्दी आणखीनच वाढली. या वाढलेल्या गर्दीमुळे स्थानक परिसरात बस व रिक्षांची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी प्रवाशांना तसेच नोकरदार वर्गाला मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 15 मिनिटांचं अंतर पार करण्यास अर्धा तास लागल्यानं नागरिक त्रस्त झाले. बाजारपेठेमध्ये कपडे, दागिने, आरास साहित्य, फळे, हार, फुले आणि पूजेसाठी लागणारं विविध साहित्य खरेदीसाठी उपलब्ध असून दरांमध्ये वाढ झाल्याचंही पाहायला मिळतंय. सणाच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून त्यांनी देखील बाजारपेठ गजबजून टाकली आहे. बेळगावसह चंदगड, खानापूर, बैलहुंगल, आजरा आणि इतर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने बेळगावात येऊन खरेदी करत आहेत. प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करावे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. कृषी मालाच्या विक्रीसाठी खासगी बाजारामध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. खासगी व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रीय शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा मार्केटचे अध्यक्ष YB पाटील यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाजार उघडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं शेतकरी संघटना संतप्त झाली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी बाजाराची मालकी सरकारकडे हस्तांतरित करावी किंवा खासगी बाजार APMC अंतर्गत आणावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. अन्यथा कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन जय किसान खासगी बाजार बंद करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिलाय. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघटनांनी संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका घेतली असून शासन व कृषी विभागाने तत्काळ लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. उद्या बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये आज खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. विशेषतः हार, फुले आणि फळे यांची मागणी प्रचंड वाढल्याने विक्रेत्यांनी दरामध्ये लक्षणीय वाढ केली असून याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसलाय. झेंडू, मोगरा, गुलाब, शेवंती यासारख्या फुलांचे दर सामान्य दिवसांपेक्षा दुपटीने वाढलेत. पूजेसाठी आवश्यक हार, फुले यांची मागणी वाढल्यामुळे अनेकांनी वाढीव दराने खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. तसेच सफरचंद, डाळिंब, केळी, मोसंबी, चिक्कू आणि द्राक्षे यासारख्या फळांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेत. आलेसारख्या पूजेसाठी अत्यावश्यक वस्तूंनाही वाढीव दरानं विकलं जात असून नागरिकांनी गरजेनुसार त्यांची खरेदी केली.
गर्दीचा फायदा घेत काही विक्रेत्यांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी व्यक्त केल्या। त्यामुळे महानगरपालिका व प्रशासनाने दर नियंत्रणासाठी यंत्रणा सक्रिय ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये महापालिकेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते। मात्र या निर्णयावर महापालिकेने आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे। काल झालेल्या सार्वजनिक सभेत महापालिकेच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत महापालिकेच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी महाप्रसादासाठी लोकांचे पैसे खर्च होऊ नयेत असे म्हणणाऱ्यांना ढोंगी हिंदुत्ववादी संबोधलं आणि त्यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली। कोंडुस्कर म्हणाले की आम्हाला कोणाचे उपकार नको, आम्ही आमच्या धर्मासाठी सक्षम आहोत। महापालिकेने आम्हाला विश्वासात घेतलं नाही हे चुकीचं आहे। त्यामुळे यंदा महामंडळाच्या वतीनेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। या प्रकरणावरून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनात प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। ही निवडणूक पक्षीय नाही, प्रत्येकजण आपल्या विचारांनुसार आणि निर्णयानुसार कोणालाही समर्थन देऊ शकतो असे ते म्हणाले। पक्षाच्या भूमिकेपेक्षा वैयक्तिक समर्थन अधिक महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। जारकिहोळी यांच्या विधानामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली असून डीसीसी निवडणुकीत पक्षापेक्षा गटबाजी आणि व्यक्तिगत निर्णय अधिक प्रभावी ठरत असल्याचं चित्र समोर आलंय। या निवडणुकीदरम्यान अनेक नेते आपापल्या गटांच्या सोयीने भूमिका घेत असल्याचं दिसून येत असून त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद आणि अंतर्गत संघर्षही उजेडात येत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने एसएलपी क्रमांक 6378/2024 रोजी 25 जुलै 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाला सादर करावयाच्या अहवालासाठी जिल्हास्तरीय समितीची आज बैठक घेण्यात आली। ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, ज्यामध्ये संबंधित खात्यांचे अधिकारी, कायदा सल्लागार आणि समिती सदस्य उपस्थित होते। बैठकीत न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी, सदर प्रकरणातील माहिती संकलन आणि अहवाल तयार करण्यासंबंधी सविस्तर चर्चा झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागीय समन्वय साधून वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। समिती लवकरच आपली शिफारस अहवालासह माननीय न्यायालयाकडे सादर करणार आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत बेळगाव सिटी फ्लायओव्हर प्रकल्पाचा अंतिम आराखडा निश्चित करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। याप्रसंगी संबंधित सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, अभियंते व तांत्रिक सल्लागार आदी उपस्थित होते। फ्लायओव्हर प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळेल आणि शहराचा दृष्टिकोन बदलणार आहे। यावेळी तांत्रिक बाबी, भूसंपादन, वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले। कृष्णा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दिनांक 20 ऑगस्ट रोजी कृष्णा नदीवरील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती। त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली होती। या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती। गेल्या 7 दिवसांपासून मार्ग बंद असल्यामुळे वाहनधारक आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र गेल्या 24 तासात पाण्याची पातळी सुमारे 5 ते 6 फुटांनी घटल्याने आज सकाळपासून काही नागरिक पुलावरून पायी ये-जा करू लागले। याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि नागरिकांना पुलावरून जाण्यापासून रोखलं। यानंतर पोलिसांनी अथनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विभागाच्या अभियंत्यांना तातडीने पुलाची पाहणी करण्यासाठी बोलावले। पाहणी पूर्ण झाल्यानंतर दुचाकी व 4 चाकी वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली। पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून थांबलेले वाहनधारक आणि नागरिकांनी हळूहळू वाहतूक सुरळीत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। सायंकाळपर्यंत मालवाहतूक आणि बस सेवाही सुरू होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे।
या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साठ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शहरातील शाळांच्या परिसरातून सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय वेळेमध्ये अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कॅम्प भागामध्ये ऑगस्ट 2022 मध्ये अवजड वाहनाच्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर काही काळ निर्बंध घालण्यात आले होते. मात्र अलीकडे हे नियम धाब्यावर बसवून शाळेच्या वेळेतही मोठ्या वाहनांची वाहतूक सुरूच आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस ट्रॅफिक कोंडी, ध्वनी प्रदूषण आणि अपघातांची शक्यता वाढत असल्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी समितीने केली आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे लष्करी आणि नागरी संस्थांमधील समन्वय वाढवण्यासाठी विशेष एकीकरण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान स्टेशन कमांडर आणि कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी भूषवले. यावेळी एअरमेन ट्रेनिंग स्कूल, एनडीआरएफ, इंडियन रिझर्व्ह बटालियन कर्नाटक, सीआरपीएफ कोब्रा फोर्स तसेच आयटीबीपीच्या काउंटर इमर्जन्सी जंगल वॉरफेअर स्कूलचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा आणि संयुक्त प्रशिक्षण यावर भर देण्यात आला. तसेच विविध यंत्रणांमधील समन्वय, संसाधनांचा सामायिक वापर आणि उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्याचे ठरवण्यात आले. बैठकीस उपकमांडंट व प्रशिक्षण बटालियन कमांडर कर्नल व्ही.के.बी. पाटील, कर्नल छत्रपती बोरुडे, प्रशिक्षण अधिकारी मेजर अभिषेक कश्यप तसेच ब्रिगेडियर डीआयजी संदीप झुंजा आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे शहराच्या सुरक्षेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची मंगळवारी खना नारळांनी ओटी भरून भक्तिभावाने पूजा करण्यात आली. लक्ष्मी माता की जय आणि महिषासूर मर्दिनी देवीच्या मंत्रघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. सकाळी 7 वाजता महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर 7:30 वाजता महिषासूर मर्दिनी देवीची आरती भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. ओटी समारंभानंतर देवीची मूर्ती गावातील प्रमुख देवस्थानांमध्ये सवाद्य मिरवणुकीसह नेण्यात आली. मारुती मंदिर, श्री चौंडेश्वरी मंदिर, श्री कलमेश्वर मंदिर, श्री दुर्गादेवी मंदिर या सर्व ठिकाणी ओटी भरून विशेष पूजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमामध्ये जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष युवराज जाधव, उपाध्यक्ष उमेश देशपांडे, शिक्षक भरत कडोलकर, दशरथ चौबारी, वीरसेन जाधव, ग्रामपंचायत सदस्या रेणुका करविनकोप यांच्यासह अनेक सुवासिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच 31 मे 2022 रोजी समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील शिवज्योत युवक मंडळ गणपत गल्लीच्या वतीने यंदा रौप्य महोत्सवी वर्षी उचगावचा राजा श्री मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. वेशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री गणेश आगमन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे हे होते. शिवपुतळ्याचे पूजन मये समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले आणि भाजप नेते विनय कदम तसेच बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन काँग्रेस नेते जयवंत बाळेकुंद्री, एल.डी. चौगुले, आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील, माजी सदस्य रामा कदम, संभाजी कदम, जावेद जमादार, बंडू पाटील, गजानन बांदिवडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. हिंडलगा येथील विजयनगर येथे माजी खासदार मंगल आंगडी यांच्या खासदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या बस स्टॉपच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या बस स्टॉपसाठी स्वर्गीय अजित हलकर्णी यांनी अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी यावेळी आठवण करून दिली. याप्रसंगी माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, रामचंद्र मंडोळकर, मिथुन उसूलकर, भाग्यश्री कोकितकर, रवी कोकितकर, लक्ष्मी परमेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन बस स्टॉपमुळे परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नंदगडहून खानापूर तालुक्यातील बिडी गावाकडे जात असलेल्या दुचाकी तसेच विद्यार्थ्यांना सोडून परतणाऱ्या स्कूल बस यांच्यात नंदगड येथे भीषण अपघात झाला.
या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या स्कूल बसला जोरदार धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीवरील दोघांनाही जागीच प्राण गमवावा लागला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केलाय. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व दानांमध्ये रक्तदान हेच सर्वोच्च दान आहे. रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. प्रत्येकाने या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन 26 कर्नाटक एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील डागर यांनी केले. बेळगाव ब्लड बँक सेंटरच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्नल डागर यांनी रक्तदानाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट करताना सांगितले की रक्तदानामुळे शरीर निरोगी राहते, हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे 18 वर्षांवरील युवक युवतींनी नियमित रक्तदान करावे. त्यांनी पुढे सांगितले की एनसीसी कॅडेट्सनी समाजात जनजागृती करावी आणि आरोग्य विभागाशी समन्वय साधावा, जेणेकरून या कार्याला व्यापक स्वरूप मिळू शकेल. या शिबिरात 45 पेक्षा अधिक कॅडेट्सनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली. शहरातील जाधवनगर येथे 26 कर्नाटक एनसीसी बटालियनचे 10 दिवसीय वार्षिक शिबिर सुरू असून यामध्ये जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील 500हून अधिक एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले आहेत. या शिबिरात विद्यार्थ्यांना शस्त्र प्रशिक्षण, ड्रिल, नकाशा वाचन, नेतृत्व विकास तसेच बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिलं जात आहे. शिबिराचा उद्देश शिस्त, नेतृत्व व सामाजिक बांधिलकीची भावना कॅडेट्समध्ये रुजवणं हा आहे, असं आयोजकांनी स्पष्ट केलं. पावसाच्या पुरामुळे मार्कंडेय नदीच्या काठावरील शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पुराच्या पाण्यामुळे ऊसाची वाढ थांबली असून काही ठिकाणी ऊसाचे मूळ कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. आज पावसाने थोडीशी उसंत घेतली असली तरी शेतांमधील पाणी अजूनही ओसरणं सुरू झालेलं नाही. परिणामी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हवामान पुन्हा बिघडल्यास नुकसान अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. नदीकाठच्या शेतांमध्ये ऊसाशिवाय भाजीपाला आणि अन्य हंगामी पिकेही पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाहून गेलंय. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. निपाणी शहरात मंगळवारी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान पोलिसांचे पथसंचलन संपन्न झाले. निपाणी शहरात सीपीआय बीएस तळवार यांच्या नेतृत्वाखाली या पथसंचलनाची सुरुवात निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली. यावेळी निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, तेथून बेळगाव नाका, पीबी रोड, अशोकनगर, कित्तूर चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ, महादेव मंदिर, गांधी चौक, गुरुवार पेठ, नेहरू चौक, जुना पीबी रोड ते निपाणी शहर पोलीस ठाण्यामध्ये याची सांगता करण्यात आली. या पथसंचलनामध्ये निपाणी शहर पोलीस ठाण्याचे व बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे जवळपास 60हून अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उद्या श्री गणेश चतुर्थीनिमित्त तरुण भारत न्यूज बुलेटिन प्रसारित केली जाणार नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी असं कळवण्यात आलं आहे. सर्वांना तरुण भारत परिवारातर्फे श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.